आपण पाहत आहात गलाई समाचार। जिल्हा परिषद गटाचे आणि गणाचे उमेदवार आपल्या भागाच्या विकासासाठी सदैव आपल्याबरोबर आहेत। विकासाचा प्राण धनुष्यबाण, होय होय, विकासाचा प्राण धनुष्यबाण, सोडायची नाही साथ धनुष्यबाणाची, देऊन भेट भरघोस मतांची, लढत जिंकू विकासाची, जबाबदारी करतो सन्माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय सुहासभाई बाबूजी या निमित्तानं या सभेला संबोधित करतील, त्यांनी ते करावं असं या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय। दिगंज जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माझे सहकारी मित्र पृथ्वीराज तानाजीराव पाटील, पंचायत समितीच्या आपल्या या गणाचे उमेदवार सौ कल्पना पुसावळे, पंचायत समितीचे दुसरे उमेदवार आपल्या दिलीप हेगडे, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रना, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते आदरणीय भारतदादा पाटील, राष्ट्रवादी गटाचे अध्यक्ष आदरणीय अनिल शेठ पाटील, या मार्गदर्शक मुंडावे असल्यामुळे प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळे शिवसेनेवरती प्रेम करणारे, अध्यक्षांच्यावरती प्रेम करणारे, अण्णांच्यावरती प्रेम करणारे, तात्यांच्यावरती प्रेम करणारे सगळे
या जिल्हा परिषद गटाचे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी आणि अण्णा खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे त्या सगळ्या माझ्या माता भगिनी, मी अण्णा 3 निवडणुका अत्यंत जवळून पाहिल्या माझ्या स्वतःच्या. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुरुषांच्या बरोबर महिलांची संख्या असते तिथला विजय पक्का असतो. या विधानसभेच्या निवडणुकीला 2 ऐतिहासिक घटनांना घडल्या होत्या. एक प्रचंड मोठं मताधिक्य मला मिळालं होतं आणि खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की पुरुषांच्या पेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं होतं आणि झालेल्या मतांमध्ये 70% वरचं मतदान मला झालं होतं असा मानणारा मी छोटासा कार्यकर्ता आहे. काही दिवसापूर्वी उटा नगरपालिकेची निवडणूक झाली होती. माझ्या प्रत्येक सभेला पुरुषांच्या संख्येएवढी महिलांची संख्या असायची. मतदान झाल्यानंतर मी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की मला फक्त पुरुषांचं मतदान जास्त झालंय का महिलांचं मतदान जास्त झालं एवढंच सांगा. अधिकारी म्हणजे असं काय प्रश्न विचारतात म्हणजे एवढंच सांगा. रात्री 11:15 वाजता मला आकडेमोड करून झाला त्यांचा फोन आला, म्हणजे पुरुषांपेक्षा 10-12 मतं फक्त महिलांचीच जास्त झाले. मी फोन ठेवला, आमच्या दादाला एक फोन केला, आमच्या नगराध्यक्ष उमेदवारच्या होत्या काकी आमच्या, त्यांना फोन केला, म्हटलं निवांत झोपा, आपण निवडणूक जिंकली. मला असं कसं म्हटलं पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जिथे जास्त आहे तिथे सुहासबाबाचा विजय पक्का आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की गेले 1.5-2 वर्ष अनिल भाऊंच्या पश्चात तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. खूप मोठी शक्ती तुम्ही आमच्या पाठीमागे उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं तुम्हाला आज एक नवीन संधी आम्ही तुमच्या दारासमोर आहे की आम्ही एकत्रितपणे मागण्यासाठी आम्ही अण्णा आहे, भरत दाते, मी आहे, अनिल शेट्टी आहे, सगळेच आम्ही तुमच्या समोर आलोय की चांगले उमेदवार या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केला. एक शिवसेनेची आणि अजितदादा राष्ट्रवादी गटाची युती एकत्रितपणे घडवून आम्ही एक सक्षम पंचायत समिती जिल्हा परिषद चालवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे ते करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. आज दुर्दैवानं अजितदादा नाहीत, पण अण्णा आपली युती घडवण्यामध्ये अजितदादांचा खूप मोठा सहभाग होता. त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं होतं की एकत्र येऊन तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. आम्हाला अण्णांना, आम्हाला अध्यक्षांना, आम्हाला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आज दुर्दैवानं दादा आपल्याबरोबर नाही, पण आयुष्यात पहिल्यांदा त्या माणसानं आमच्या समोर सगळ्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला आणि आम्ही एका दिनाने मान्य केला. त्याचा एक आनंद आम्हाला मात्र 100% किंवा त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्यासाठी एवढं तरी करू शकतो. माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीला सामोरं जात असताना मग विधानसभेची निवडणूक झाली असेल, आता जिल्हा पंचायत समितीची निवडणूक झाली असेल, कुठेही आम्ही अपप्रचार, कुणावरती तरी खालच्या भाषेमध्ये टीका, कुणाची तरी निंदा नाराजगी असं न करण्यापेक्षा प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये जे काम झाले ते काम लोकांच्या समोर मांडून आम्ही तुमचा आशीर्वाद मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. अगदी अण्णा म्हणजे प्रत्येक गाव घ्यायला जरी आकडा आपण काढायचा म्हणला तरी मला असं वाटतं की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ह्या पार्टीमार्फत उभा करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. मग अगदी आता अनिल शेठ हा जर रस्ता आमचा पंढरपूरचा एवढा 4 पदरी झाला नसता तर दिगंजीला एवढं मोठं मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध झालं नसतं. तो रस्ता मोठा झाला. पेठेतला रस्ता सुद्धा अध्यक्ष आपण केला. ह्या भागाला पाणी देण्याचं काम सुद्धा आपण केलं होतं. आता टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी आता पूर्ण जात आहे. अगदी पुजारवाडीला तुम्हाला जे अपेक्षित होतं ते सुद्धा आपण वाढीव पाईपलाईन करून तुम्हाला जे राहिलेलं क्षेत्र तुमचं जे होतं ते सुद्धा आपण फेडरल लाईन टाकून त्या निमित्तानं पूर्ण करण्याचं आपल्या हाती उंबरगावला आपलं 6व्या टप्प्याचं काम चालू आहे. अण्णा राजेवाडीचा तलाव कायमस्वरूपी यातनं भरावा यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींच्या जवळ आपण ताकदीने प्रयत्न केला होता आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा राजेवाडी तलाव कायमस्वरूपी भरण्यासाठी कायमचा प्रश्न निकाल निघेल. अगदी टेंबूचं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये सोडता येते का हा सुद्धा प्रयत्न आपल्या या निमित्तानं कायमस्वरूपी होतोय, जेणेकरून अनिल भाऊंच्या पश्चात तुम्हाला जे पाण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या निमित्तानं घेतोय. तर तुम्हाला विनंती माझी एवढीच आहे, आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही अगदी खानापूर तालुक्यापासून आटपाडी तालुक्यापर्यंत सगळे उमेदवार जे पंचायत समिती जिल्हा परिषद सक्षमपणे सांभाळू शकतात, जे अत्यंत शिकलेली सवरलेली मुलं ज्यांना
ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या गणामध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्यांचा संपर्क आहे, जे त्या भागामध्ये काहीतरी काम करू शकतात, अशी सगळी मंडळी आपण या निमित्तानं उभा केली. तुम्हाला माझी विनंती आहे, एक संधी आम्ही तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीची मागायला आहे. मी अण्णांच्या साक्षीनं, भारत तात्यांच्या साक्षीनं तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही जर एक संधी तुम्ही ह्या सगळ्या आमच्या उमेदवारांना दिली तर तिथून पुढची 5 वर्ष हे तिन्ही उमेदवार या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समितीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत निष्पक्षपणे आणि पारदर्शी कारभार करण्याची जबाबदारी मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीदार याची जबाबदारी आहे. एक जरी आमच्या कुणाचं काम चुकलं तरी त्या सगळ्यांचा अगदी राजीनामा सुद्धा घ्यायची आमची तयारी. इतकं प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलो. पण एक संधी मात्र तुम्हाला शेवटी असं आहे, राजकारणामध्ये आता नव्या जुन्यांचं मेळ घालून आपण सगळ्या लोकांना एकत्र आणतोय. पृथ्वीराज सारखा एक तरुण मुलगा आपण ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभा केला. माझं आव्हान आहे तुम्हाला शेवटी असं आहे की त्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे. तो अमुकचा मुलगा तमुकचा मुलगा याच्यापेक्षा सुद्धा त्याची क्षमता आहे. तो या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत असताना जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ह्या जिल्हा परिषद गटाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याची ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं देतो. तेवढा विश्वास मला त्याच्यावरती आहे. आणि ह्या दोन्ही उमेदवारांच्या पंचायत समितीच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण करू. तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला अभिवचन या निमित्तानं देतो. यायला थोडा उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ वळव्यामध्ये आले होते, शिंदे साहेब आले होते आणि त्यांच्या प्रचार सभेला उशीर झाल्यामुळे मला थोडा यायला उशीर झाला. शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या पक्षाचे हात बळकट करण्यासाठी ह्या दोन्ही पक्षाचे उमेदवार आपल्याला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं कसल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या मताने निवडून येण्याची क्षमता आहे. तुम्ही सर्वांनी निर्माण करावी आणि यांना निवडून द्यावं अशी मी विनंती तुम्हाला करावी. फक्त एक विनंती करणार, आता 4 दिवस राहिले. आता मगाशी मी मुलाखत ऐकत होतो दोघा ठिकाणची. आता एवढी मोठी गर्दी आहे, आता आमचा विजय झालाय असं म्हणलं की कार्यकर्ते सगळे घरी जाऊन आणि राजकारणामध्ये सगळ्यात धोकादायक काय सगळं चांगलं असं म्हणलं की मला भीती वाटायला चालू होतं. माझा काय त्याचा विश्वास नसतो. माझी तुम्हाला विनंती आहे की कुणालाही कमी लेखू नका, आपल्या समोरच्या कुठल्याही शत्रूला कमी लेखू नका, सगळे टॅक्टिक्स वापरणार. आता शेवटच्या 4 दिवसात तर इतकं काय काय म्हणजे आता मग अण्णा फुटले, सुहास बाबा उलट काम करायला लागलाय, अनिल शेट असं करायला लागले, तात्या आलेच नाहीत सभेला, आले तरी आले नाहीत म्हणतात. असलं सगळं आता सांगायला तर काहीच नाही. दिग्गजमध्ये येऊन काय सांगणार तेवढं मला सांगा. काम दाखवायचं, जे उमेदवार आहेत योगदान दाखवा गावासाठी काय केले. मग काही नसताना अपप्रचार केल्याशिवाय आणि दिशाभूल केल्याशिवाय विरोधकांच्या जवळ दुसरं कुठलंही हत्यार नाही. त्याला बळी न पडता काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहणे आपली जबाबदारी आहे. कारण ही निवडणूक नेत्यांची निवडणूक नाही, समजून घ्या. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे. या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्व शक्ती उभा करावी एवढी महत्त्वाची अपेक्षा व्यक्त करतो. धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून सगळ्या उमेदवारांना आणि घड्याळ आपल्या करगणी जिल्हा परिषद गटामध्ये आपले तिथे उमेदवार आहेत विनायक मासाळ, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. त्या सगळ्या उमेदवारांना ताकदीने निवडून द्यावं एवढी तुम्हाला मी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी, प्रचार रॅलीसाठी आपण एकत्रित आलोय. या रॅलीसाठी आपले आमदार आदरणीय सुहास बाबासाहेब, भारत तात्या, अनिल शेठ, त्याचबरोबर तानाजीराव पाटील, या गावचे सरपंच अमोल मोरे, आपले पंचायत जिल्हा परिषदेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती पुसावळताई, दिलीप हेगडे आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि युवक मित्र, आमदार साहेबांनी विकास कामाबद्दल सगळं सांगितलं. मी काय त्याच्यावरती बोलणार नाही. पण ह्या दिग्गज गटामध्ये ओबीसीचा भाग आणि पृथ्वीराजचा पित्त
कारण हे ओबीसी कुणबी दाखला आणला, हा 3 ठिकाणी चालवायचा, शिक्षणात चालवायचा, नोकरीत चालवायचा आणि आडेलटट्टू आल्यावरती हिथं चालवायचा. पृथ्वीराज पाटील काय नोकरीत काय शिक्षणात काय कुठं तिथं मारणार आहे का काय? फी माफी पाहिजे, नोकरीत तुम्हाला कुठल्या ह्या ओबीसीना अडवा येणार आहे का? ते हिथं आले. हिथं का आले? खरं म्हणलं तर हे पडळकर बंधूंनीच हिथं आणणार. एका रात्रीत देशमुखवाडी पुजारवाडी दिगंजी गटात आणली. अपील करायला सुद्धा ह्या आमदाराला संधी दिली का? मग कुणी आणलं? आणि घसा काढून आमचे बापू सुद्धा म्हणते की ओबीसी वरती अन्याय मराठ्याने करू नये. खरं त्या तोडीचा उमेदवार असता तुम्ही जर लोणारी समाजाचा पाहिजे होता, विठ्ठलापूरचे विठ्ठल बाळ सरपंच आहे, प्रशासकीय ज्ञान आहे, संघटन कौशल्य आहे, त्यांना दिला असतं तर तुम्हाला हे बोलता आलं. पुजारवाडीचे आबासाहेब पुजारी सकाळी दिवस उगवल्यापासून येतात, सगळ्याला चहा पाजून सगळ्यांची कामं आठवड्याला असेल, विट्याला असेल, सांगलीला असेल, स्वतःच्या खर्चाला जाऊन करून येत. त्यांना उमेदवारी दिली असते तर तुम्ही ओबीसीचा घसा काढायला काही हरकत नव्हतं. नागनाथ अण्णांनी 34 वर्ष टेंबूसाठी आंदोलन केलं. त्या सभेमध्ये आपल्या भागाचे काम कसं असावं, कसं पाणी आम्हाला मिळावं हे सांगणारा सावंता पुसावळे मामा जर असता तर घसा काढायचा तुम्हाला अधिकार होता. म्हणजे ओबीसीचं जे वातावरण करण्याचा, दूषित परिणाम करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हे 7 खोट आहे. जशाच तसं उत्तर राजकारणात द्यावं लागतं. आणि त्यासाठी मी खरं म्हणलं तर दिगंजीला आज सांगायचं की ओबीसी सांगायसाठी द्या. त्यामुळं इथली जनता, शेतकरी, व्यापारी, सूज्ञ ह्याला चांगलं राजकारण करतात. कुठल्या पद्धतीनं आपण जावं, काय करावं हे चांगलं जाणकार आहे. त्यामुळं ओबीसी त्या तोडीचा असता तर पृथ्वीराजाची उमेदवारी थांबवली असते. मग तुम्हीच उभा करण्यासाठी ह्या मतदारसंघामध्ये जर ते करगणी गटात असते तिथं ओपनच होते किंवा मग आम्हाला विनायक मासळ्याच्या ऐवजी आम्हाला जंबर साहेबांची उमेदवारी तर आम्हाला बरोबर जमण्यातच होती आमची. म्हणजे कशा पद्धतीनं वेळ प्रसंग पडत तसं ही माणसं बदलत असतात आणि विकासाच्या गोष्टीवरती बोलत असतील. हे पडळकर बंधू मोठमोठ्या महापुरुषांना सुद्धा हे सोडत नाहीत राजकारणासाठी. तुम्हाला माहिती आहे अहिल्या मातेचा, राजमाता अहिल्या देवींचा पुतळा सुद्धा भवानी हायस्कूलच्या ग्राउंडवरती बसवला. ह्याची विटंबना आहे का नाही? तुमच्या हातात देवा भाव आहे, चंद्रकांत दादा, तुम्हाला कोण परवानगी देणार नाही? कायदेशीर तुम्ही काय चालताय का? मनगटानं चालल्यावरती मग मनगटाचा दोर दाखवावा लागला. मग अशा मोठ्या माणसांची विटंबना करणारी ही माणसं आणि त्यांना घाबरून जर आमचा बापू तिकडे जात असेल म्हणजे ह्या सगळ्याचा परिपाक तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणून मी काय घाबरत नाही. कारण ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदरच्या इलेक्शनला सुद्धा पृथ्वीराजच्या आईचा सुद्धा आम्ही प्रचार केला. म्हणजे काय नवीन घर आहे आम्हाला असं आहे का? म्हणजे सगळ्या पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या बरोबरीने हातात हात घालून जाण्याचा प्रयत्न करतो. पण चुकीच्या पद्धतीचं दांडगाव्याचं राजकारण, जसं की देवाभाऊला सोन्याची काठी ह्या लोकांच्या हातात दिल्या की आज अशी फिरवली की या दिगंजीतल्या सगळे कवडं सोन्याची होणार.
अशा आविर्भावात कधी राहू नये आणि चांगल्या पद्धतीचं निकोप वातावरण आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार. आमदार साहेब तयारीचे कसं अध्यक्ष तानाजीराव पाटील जरा अंगावर लागले, मग पृथ्वीच्या कानात सांगून का विना त्यांना जरा शांत करावं. आणि पृथ्वीराज वडणारा आहे म्हणून एवढा मोठा दिलीप देव त्यांच्या राजकीय पुलावर बसवला. इकडं पुसावळे ताई आहेत, म्हणजे ह्या दोघांनाही तुमची ताकद आहे तर ओढा तुम्ही दोघं जण. म्हणजे ही वस्तादगिरी सुद्धा आमदारांनी केलेली आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं राजकारण पुढे न्यायचं आहे हे आपण सगळ्यांनी एक मुखानं ठरवूया. आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे रात्र वैरेचे राजा जागारा शेवटपर्यंत मतदान पेटीपर्यंत जाईपर्यंत आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं ते आपण जमवले आता ते पेटीपर्यंत घ्यावं असं मी विनंती करेन. तानाजी पाटलांना एवढंच सांगेन, मोरे पाटील सगळे पाहुणे आहेत, मामा आहेत, ज्येष्ठ मंडळीच्या घरी तुम्ही स्वतः जावा पृथ्वीराजला पाठवण्यापेक्षा त्यांचं पाय धरा. मामाच आहेत शेवटी, ते सगळेजण येतील, तुम्ही काळजी करू नका. आपोआप सगळेजण तुम्हाला आशीर्वाद देण्याचा ते प्रयत्न करतील एवढंच मी या निमित्तानं सांगेन. मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.